लेट्स वेलकम श्रेयस देशपांडे. Congratulations. सो दॅट्स श्रेयस देशपांडे. अत्यंत मेहनती, अत्यंत विश्वासू आणि अत्यंत कर्तबगार असा मुलगा. आणि आज एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या ज्युनियर मॅनेजर पदी तुला अपॉइंट करताना मला विशेष आनंद होतोय श्रेयस. सो वेलकम टू द फॅमिली. आणि तू प्लीज आमच्याशी 2 शब्द शेअर करावेस अशी तुला विनंती करतो. नाही सर, मला काही नाही बोलायचंय. श्रेयस, दॅट्स अ बिग अपॉर्च्युनिटी. प्लीज स्पीक. हा श्रेयस बोल ना, आम्हालाही ऐकायचंय. गो ऑन. हॅलो एव्हरीबडी. खरं तर मला असं भाषण वगैरे काही करता येत नाही, पण आता गुरु सर मला इन्सिस्ट करतायत तर 2 शब्द बोलतो. मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की मी आता एका मोठ्या कंपनीचा भाग होणार आहे आणि या कंपनीला 100% रिझल्ट देण्याचा मी प्रयत्न करेन. कुठलंही काम प्रामाणिकपणेच करावं हेच मी राधिका मसालेमधून शिकलोय. पण कधी कधी तुमच्या भावनांशी खेळ होतो आणि तुम्हाला असे वेगळे निर्णय घ्यावे लागतात. अर्थात असं असलं तरी सुद्धा मी आता राधिका मसालेचा भाग नसलो तरी सुद्धा राधिका वहिनींबद्दल माझ्या मनात जो आदर आहे तो कधीच कमी होणार नाही. कधीच नाही. मला एसबी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी गुरु सरांचे, माया मॅडमचे आणि खास करून बनहट्टी सरांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. सर सॉरी तुमच्या वतीनं बोलतो, पण संधी कोणी कोणाला देत नसतं रे. संधी ही तू स्वतः मिळवलीयस. आम्ही फक्त विश्वास टाकलाय तुझ्यावर. जसा यशवंत सरांनी काही काळापूर्वी माझ्यावर विश्वास टाकला होता, तसंच आज मी तुझ्यावर टाकला आणि तू तुझ्यावर टाकलेल्या या विश्वासाला खरा उतरशील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. वेल सेड. चला तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं ब्रँड न्यू पॅनल मिळालेलं आहे. आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया आणि आता नव्या जोमानं पुन्हा कामाला लागूया. व्हॉट यू से? अँड येस 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 कम लेट मी शो यू द न्यू प्लांट. या जेनी मॅम, सूप आणलंय गरमा गरम. अरे काय फर्स्ट क्लास सूप बनवलंय माहितीये का तुझ्यासाठी. म्हणजे असं ते इंटरनेटवरून ते बघून वगैरे बनवलंय, पण स्मेल वरून मी सांगू शकतो अप्रतिम सूप झालेलं आहे आणि मुळात पौष्टिक आहे. असं ताकद देईल तुझ्या बाळाला. काय जेनी, काय झालं? सूप प्यायच्या आधीच का रडतेस तू? माझ्यामुळे घडलंय ना. आता काय झालं? मी इथे आल्यापासून सगळंच वाईट घडतंय. जेनी, झालं का परत सुरू तुझं? हे तुम्ही माझं ऐका. काय वेगळं बोलणार आहे जेनी तू? नाही, मी इथे आल्यापासून तुम्ही सगळे इतकी केअर करताय माझी. मला काय हवं काय नको सगळं बघताय. खूप भरभरून प्रेम पण करता, पण मलाच काही एन्जॉय करता येत नाहीये. हे असे विचार आणतेस ना डोक्यात, म्हणून तू एन्जॉय करू शकत नाहीस.
आणि जेनी तूच जर एन्जॉय केलं नाहीस तर आम्ही ही सगळी काळजी घेणं आम्ही तरी कसं एन्जॉय करणार सांग. जेनी एक सांगू का तुला, तू तुझ्या डिलिव्हरीसाठी माहेरी न जाता आमच्याकडे आलीस, एवढा विश्वास टाकलास तू आमच्यावर, आणि केवढी आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि आता अशी का वागतेस तू? बट स्टील हे जे काय घडतंय ते जेनी थांब ना यार रडायची, बास ना. या अशा गोष्टी घडत राहतात. उलट अशा सिच्युएशन मध्ये तुझं इथे असणं ही किती महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तुला काय हवं नको ते बघणं, तुझी काळजी घेणं, या सगळ्यात खूप आनंद मिळतो यार जेनी. आणि तूच जर अशी वागायला लागलीस तर काय अर्थच नाही ना याला. तू इथून सोडून जायचा विचार करायचा नाहीये अजिबात, मनात सुद्धा असा विचार आणायचा नाहीये. ओके, हे बघ बडबड करत बसलोय आपण दोघं, सूप पी ना, थंड होते ते, एवढं गरमागरम तुझ्यासाठी बनवलंय. चल चल चल. कसलं सूप आहे हे? हे खूप गोष्टी मिक्स करून बनवलंय, म्हणजे मिक्स फ्रूट ज्यूस असतं ना तसं मिक्स खूप सूप आहे. हे घे, पी 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 पी. काय झालं, गरम आहे का? हो हो, हा, पण टेस्ट छान आहे. कमाल ना. अरे मला कळलं होतं, कसं वासावरून कळलं होतं, मस्त अप्रतिम झाले सूप. घे ना अजून घे ना. नंतर घेते. तुला एक सांगू जेनी, मला ना लहानपणापासून वाटायचं मला एक छोटी बहीण हवी आहे म्हणून. आईबाबांकडे खूप हट्ट करायचो, प्लीज मला एक छोटी बहीण आणा ना, मला खूप लाड करायचे तिचे. आता हे सगळं तुझी काळजी घेतोय ना, मला खूप बहीणवाला वगैरे फिलिंग येते. म्हणजे मला पण असा मामा म्हणणारा कोणीतरी पाहिजे ना. मग तो जो मला मामा म्हणणार आहे त्या सुदृढ बाळासाठी काळजी घेणं, आनंदी राहणं आणि असं छान पौष्टिक सूप पिणं हे महत्वाचं आहे की नाही? येस. हे काय बास झालं? नाही नाही, पी ना. मी पिते. मी चल मी भरवतो तुला. नाही नाही नको, मी घेते. संपवायचंय. फोन हा पण संपव. मी संपवते. हे बघ. राधा, बोल राधा. सौमित्र, इथे गडबड झाली आहे. काय झालं? श्रेयसने एसबी ग्रुप ऑफ कंपनी जॉईन केली. काय? आणि कसं काय शक्य? खरं तेच सांगते सौमित्र. एसबी कंपनीचा नवीन ज्युनियर मॅनेजर. लेट्स वेलकम श्रेयस देशपांडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. हो, मी अजून तरी त्याला भेटले नाहीये, पण आता लगेचच त्याला भेटते, त्याच्याशी बोलते. आमचं बोलणं झाल्यानंतर तुला पुन्हा फोन करते. हा, बाय. ओके. ये श्रेयस, वेलकम. आजपासून ही तुझी केबिन असणार आहे. आता तुला कळेल की आपण कलिग्स बरोबर ऑफिसमध्ये बसून काम करणं आणि अशी ज्युनियर मॅनेजर म्हणून स्वतःची केबिन असणं आणि या केबिनमध्ये बसून काम करणं याच्यामध्ये काय फरक आहे. आय मस्ट से श्रेयस, तू करेक्ट वेळी करेक्ट डिसिजन घेतलायस. हा, नाहीतर त्या राधिका मसालेमध्ये बसला असतास सडत. सर, तुम्ही मला एसबी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करण्याची संधी दिली, यासाठी मी खरंच तुमचा आभारी आहे. पण काम सुरू करण्याच्या आधी मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अरे बोल ना, फील फ्री टू टॉक. काय बोल. सर, मी आता या कंपनीला जॉईन केलंय, याचा अर्थ राधिका मसालेची कुठलीही माहिती मी तुम्हाला देईन किंवा राधिका मसाले बर्बाद करण्यासाठी मी तुमच्या उपयोगी पडेन असं प्लीज समजू नका. मी राधिका मसालेमध्ये अगदी मनापासून काम केलं होतं आणि या कंपनी सुद्धा अगदी मनापासून काम करेल. फक्त आत्ता या क्षणी माझा तुमच्यावर विश्वास जास्त आहे. हा, पण याचा अर्थ असा नाही की राधिका वहिनींनी माझ्यावर जे काही उपकार केलेत ते मी विसरलोय. माया, मी तुला म्हटलं होतं ना, आमचा हा मित्र जरा जास्त विचार करणार आहे, ओव्हर थिंकिंग आहे. कम ऑन श्रेयस, तुला काय वाटलं मी काय तुझ्याकडून फक्त काम करून घेणार आहे?
तुझ्याकडून फक्त काम करून घ्यायला मी काय राधिका वाटलो का तुला? डोंट वरी, तू जरा जास्त विचार करतोयस. तुला मी या पदावर अपॉइंट केलंय ते राधिका मसालेतून तू काही हेरगिरी करावीस यासाठी नाही, तर तू हे पद तुझ्या टॅलेंटवर आणि तुझ्या मेहनतीवर कमवलंयस. यू डिझर्व ऑल दिस. सो फार विचार करू नकोस. तुझी केबिन, तुझी पोस्ट मस्तपैकी एन्जॉय कर. थँक्यू. एक्झॅक्टली. आणि एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ या नात्याने मी पुन्हा एकदा तुझं अभिनंदन करते. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू मॅम. या, चलो एन्जॉय. तुझी केबिन, तुझं ऑफिस. ऑल द बेस्ट. चॅन. थँक्यू. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन माया. थँक्यू सर. मी आता निर्धास्त झालेलो आहे पूर्णपणे. मी अगदी योग्य वेळी योग्य माणसाच्या हातात माझी कंपनी सोपवलेली आहे. पण आय मस्ट से माया, हा कठोर निर्णय मी घेतला खरा, बट इट वॉज नॉट इझी. मे नो द रिझन सर. म्हणजे तुमचा अजूनही विश्वास नाही आहे का माझ्यावर? अरे नाही नाही, तसं अजिबात नाही. उलट माझा स्वतःवर नाहीये एवढा तुझ्यावरती विश्वास आहे, म्हणून तर म्हटलं मी निर्धास्त झालोय. मग असं का म्हणालात? सी, ऑल सेड अँड डन, राधाला नोकरीवरनं काढणं वॉज नॉट सो इझी. कारण बघ ना, म्हणजे तिचा इमोशनल स्वभाव सोडला तर. सर आय सॉरी, मी इंटरप्ट करतोय, पण मी जरा बोललो तर चालेल का? बोला. सर, मला असं वाटतं की राधिकाच्या बाबतीत तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. नाही, म्हणजे वरवर बघता तुम्हाला असं वाटू शकेल की राधिकानं सगळ्यांसमोर माझी माफी मागितली नाही म्हणून मी आकसापोटी असं काही बोलतोय, पण असं नाही आहे. सर, मी जेव्हापासून या कंपनीमध्ये जॉईन झालोय, मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. म्हणजे लिटरली मी हे पूर्णपणे विसरून गेलो होतो की राधिका कोण एकेकाळी माझी बायको होती, आमच्यामध्ये काही इश्यूज होते, किंवा ही कंपनी सुद्धा तिच्या सासऱ्यांची आहे. हा विषय सुद्धा मी कधी काढला नाही सर. हे इज ॲब्सोल्युटली राईट सर. गुरुनाथने कधीच या बाबतीत डिस्कशन केलं नाही. कारण सर, माझ्यामध्ये विचारांची क्लॅरिटी आधीपासूनच होती. मला एकच कळतं सर, आपण ज्या कंपनीसाठी काम करतो, जी कंपनी आपलं घर चालवते, आपल्याला पैसे देते, त्या कंपनीसाठी जीव तोडून काम करायचं, आणि तेच मी केलं सर. आणि बहुतेक हीच गोष्ट राधिकाला आवडत नव्हती, म्हणून ती सतत मला खाली खेचायचा प्रयत्न करत होती. आय एम सॉरी, मी परत तो विषय नाही काढत आता. सर, मी मायासमोर तुम्हाला प्रॉमिस करतो, तुमची कंपनी आता सेफ हातात आहे सर, आणि कंपनीची भरभराट होण्यापासून आता कोणी रोखू नाही शकत. वेल, आय सर्टनली होप सो. फॉर शुअर. एनिवे, आता मी तुमच्या दोघांवरती विश्वास तर टाकलेला आहे. बघूया तुम्ही तो विश्वास किती सार्थ ठरवता तो. चला, आय नीड टू लिव्ह. राईट, थँक्यू, बाय. श्रेयस, सॉरी, न विचारता आत आले. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. सॉरी वहिनी, पण मला आत्ता बोलता येणार नाही तुमच्याशी. नाही नाही नाही, मी समजू शकते तुझी काय मनस्थिती आहे. मी काय तुला जाब विचारायला नाही, तुझी माफी मागायला आले. खरंच श्रेयस, बाकी काही नको, मला खरंच तुझी माफी मागायची मनापासून.
विश्वासाला, आपल्यातल्या नात्याला तडा गेल्याच. तुम्हीच म्हणत होतात ना, राधिका मसाले हे एक कुटुंब आहे, मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे. मग आपल्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीशी तुम्ही. वहिनी, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, पण आता विश्वासच नाही. पण तुला त्रास द्यावा असा हेतू नव्हता. हे बघ, मी आता कोणती कारण देणार नाही. मी माझ्या कुठल्याच वागण्यासाठी सारवासारव करणार नाही. मला आता या क्षणी तुझा विश्वास आणि तू महत्वाचा आहेस. तू आत्ता कोणाबरोबर आहेस, तू कोणाबरोबर काम करतोस, कोणासाठी काम करतोस, हेही माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस. तू राधिका मसालेचा महत्वाचा घटक आहेस. तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस. कालही होतास, आजही आहेस आणि उद्या सुद्धा असणार आहे. तू परत येईपर्यंत मी तुला शब्द देते, तुझी जागा दुसरं कोणीही घेणार नाही. तुझी वाट पाहिजे आणि तोपर्यंत तुला शुभेच्छा. येस माया, फायनली सगळं आपल्या मनासारखं घडलंय. हे असंच घडणार होतं गुरु, मी तुला सांगितलं होतं राईट, बट तुझाच विश्वास बसत नव्हता. अरे नाही, विश्वास नाही असं नाही ग, पण ऐन वेळेला कुठलाही प्लॅन पलटवण्यामध्ये राधिका कशी तरबेज आहे तुला तर कल्पना आहे ना. क्या आय नो. बट राधिकाची गाडी अजूनही इथेच आहे, म्हणजे ही अजून गेली नाही की काय? ऑफिसमध्ये दिसली नाही मला. गेली असेल तिच्या आवडत्या श्रेयसला भेटायला त्याच्या केबिन मध्ये वगैरे. या मॅडमचं नाव घेतलं आणि मॅडम आल्या. काय झालं राधिका, रडतेस का तू? नाही, काही नाही. ओ ओके, CEO ची पोस्ट मला मिळाली म्हणून हर्ट झाली असं वाटतं. हे बघ माया, तुझ्या CEO होण्याचा आणि माझ्या रडण्याचा काही संबंध नाही. तिला त्याचं नसेल वाईट वाटत, मे बी इतर कसलं वाईट वाटत असेल ना. आता काय बरं कारण असू शकतील. अरे हा, तिच्या नवऱ्याची पोस्ट आता मी बळकावली आहे ना, त्याचं वाईट वाटत असेल तिला कदाचित. राईट. सौमित्रच्या जागेवर आता गुरुनाथ सुभेदार सर आलेत. पण डोंट वरी राधिका, कसं असतं ना, आपण आयुष्यामध्ये जे काही घडतं ते म्हणतो ना की जे घडतं ते भल्यासाठीच घडतं, तशा अर्थानंच घे ना या सगळ्या प्रकरणाला. म्हणजे बघ आता सौमित्रसाठी बरंच चाललंय ना हे सगळं. काय पाहिजे अजून? एवढी श्रीमंत बायको मिळाली आहे, घरी बसू आपण. बायको म्हणेल ते ऐकायचं, घरातली छोटी मोठी कामं करायची बायकांची. आणि एनिवे तो बाई झालाच होता, त्यामुळे घरातली ही बायकांची जी काही छोटी मोठी कामं आहेत ती शिकायला काही फार वेळ नाही लागणार त्याला. असंच शिकेल तो, नाही का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या कामांना बायकांची कामं म्हणणं बंद करा तुम्ही आधी. तुम्हाला वाटतात ना तेवढी कामं सोपी नसतात ही. आणि ही कामं करण्याने सौमित्राला कधीही वाईट वाटणार नाही. तुम्ही दोघं जण माणसं ओळखायला कमी पडता म्हणून ही अशी बडबड करताय. CEO पदाचा आणि पैशाचा मला कधीही मोह नव्हता आणि नसेल. ओके, म्हणजे हे सगळं ठीक आहे, बट आता तरी सांग की रडतेस कशासाठी?
कारण श्रेयसला तुम्ही माझ्यापासून तोडलत म्हणून जे काही घडलं त्याचा तुम्ही फायदा घेतलात. आणि तुम्हाला माहिती आहे की राधिका मसालेमधली सगळी माणसं ही माझी संपत्ती आहे असं मी मानते. म्हणून तुम्ही लोकांनी हे मुद्दाम केलं. तुम्हाला असं वाटत होतं ना की राधिका मसाले SB ग्रुप ऑफ कंपनीमध्ये मर्ज व्हावी. आधी मी हे सगळं होऊ दिलं असतं, पण आता नाही. राधिका मसाले ही कंपनी माझ्या माणसांसाठीचं घर आहे. पण आता तर या घरातून श्रेयस येईल परत, नक्की येईल. आणि तो त्याच विश्वासानं परत येईल. तुमचं दोघांचं अभिनंदन. येते मी.